नमस्कार, AV9 मराठीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या विधानसभेचं या ठिकाणी वातावरण सुरू आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत भाजपचे या वाळवा तालुक्यातील जुने जाणते कार्यकर्ते आणि इस्लामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक, त्यांनी अनेक भाजपच्या त्या ठिकाणी भूमिका असतील किंवा पदे असतील अगदी जबाबदारीने पार पाडले आहेत, असे विक्रमभाऊ पाटील आपल्यासोबत आहेत। भाऊ नमस्कार। नमस्कार। आपलं AV9 मराठीच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे। आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून विक्रमभाऊशी त्या ठिकाणी गप्पा गोष्टी करणार आहोत। त्यांचं समाजकारण असेल, त्यांचं राजकारण असेल आणि नगरसेवकाचा जो कालखंड होता त्या कालखंडाच्या माध्यमातून त्यांनी अनेक इस्लामपूर शहरामध्ये कामं केलेली आहेत। त्या संदर्भात सविस्तरपणे आज आपण भाऊंशी चर्चा करणार आहोत। भाऊ, काय सांगाल, भाजप जे आहे वाळवा तालुक्यातलं, तर भाजप वाळवा तालुक्यामध्ये रुजलं कसं? तुम्ही आता जुने कार्यकर्ते आहात, अण्णासाहेब डांगे असतील, विक्रमभाऊ पाटील असतील, हे रुजलं कसं वाळवा तालुक्यामध्ये जुनं भाजप? माझे वडील स्वर्गीय अशोकदादा पाटील यांनी भाजपची सुरुवात 1980 साली या ठिकाणी केली। 80च्या पूर्वी जनसंघ होता। जनसंघातून जनता पक्षाची त्या ठिकाणी जनता पक्ष आणि जनता पक्षामध्ये फूट पडून भारतीय जनता पार्टी ची निर्मिती या देशामध्ये झाली आणि स्वर्गीय अशोकदादा पाटील, अण्णासाहेब डांगे की या कुटुंबानं भारतीय जनता पार्टीचं काम करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि काम त्या ठिकाणी चालू केलं। त्यावेळी स्वर्गीय राजाराम बापू पाटील जनता पक्षामध्ये गेले। त्यावेळी आमच्या वडिलांना म्हणत होते, दादा तुम्ही जनता पक्षामध्ये या, आपण तुम्हाला मोठमोठे पदं देऊ, भारतीय जनता पार्टी आता नवीन स्थापन झाल्या, कधी पक्ष होईल। परंतु स्वर्गीय अशोकदादांचा स्वभाव असा होता की एका विचारानं प्रेरित होऊन ते काम करत होते। पक्ष स्थापन झाल्यापासून स्वर्गीय अशोकदादांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी कामाला सुरुवात केली। स्वर्गीय अशोकदादांनी या देशामध्ये आणि राज्यात ज्यावेळी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवायची वेळ आली, त्यावेळी पहिली विधानसभा माझे वडील स्वर्गीय अशोकदादांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावरती लढवली। दुसरी विधानसभा 1995ला या ठिकाणी इस्लामपूर मतदारसंघातून त्या ठिकाणी निवडली आणि त्यावेळी तब्बल 33,000 मतं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला मिळाली। शेकापला 10,000 मतं त्यावेळी मिळालेली होती आणि काँग्रेसला काहीतरी 15,000 त्यावेळी मतं मिळाली होती। म्हणजे 1995ला कोणताही मोठा नेता या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला आलेला नव्हता, कारण कुणाला विश्वास बसत नव्हता एवढी मतं या ठिकाणी पडतील। परंतु स्वर्गीय अशोकदादांचं तळागाळात असणारं त्यावेळेचं काम, त्यांची काम करण्याची असणारी पद्धत आणि नगरपालिकेमध्ये त्यांनी 85ला परिवर्तन या शहरामध्ये घडवलेलं होतं आणि त्या जोरावरती 33,000 मतं भारतीय जनता पार्टीला त्यावेळी मिळाली आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष वाढायला या ठिकाणी सुरुवात झाली। आणि हे करत असताना, संघटना बांधत असताना, संघटना एका विचारानं बांधली गेली, ते कुठली गटतट त्या ठिकाणी असायची नाहीत। आणि त्यावेळी नगरपालिका निवडणूक आम्ही लढवत असताना कोणीही आमच्यासोबत त्यावेळी आत्ताची जी मंडळी आहे ते त्या काळात कोणी नसायचे या ठिकाणी, ती घाबरत होती या ठिकाणी या शहरात नगरपालिका निवडणूक। तरी पण स्वर्गीय अशोकदादांची भूमिका ही नेहमी आक्रमक आणि लोकांची अन्याय झालेला त्यांना आवडत नसत। मग त्यावेळी शहर सुधार समिती, नागरिक संघटना पहिली स्थापन केली ते, त्यानंतर त्यात फूट पडून काही त्यावेळी काँग्रेस म्हणजे आत्ताची राष्ट्रवादींच्या बरोबर ती गेलेत। त्यानंतर आम्ही शहर सुधार समिती स्थापन केली। त्यानंतर शहर समितीतले काही नेते गेल्यानंतर पुन्हा आम्ही विकास आघाडी, स्वर्गीय अशोकदादा त्यावेळी अध्यक्ष होते आणि अगदी त्यावेळी काठावरची लढाई असायची त्या काळात की 1, 2, 3, 4, 5 मतात आमचे नगरसेवक पडायचे आणि अखंड पार्टी 10 ते 15, कुठलाही दिग्गज नेता त्यावेळी आमच्यासोबत नसायचे। अरे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यावेळी पक्षाची बांधणी, नगरपालिकेची बांधणी अशोकदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाली। पूर्वी काय असायचं, अनेक राष्ट्रीय नेते अटल बिहारी वाजपेयी या ठिकाणी आले, त्यांना
स्वर्गीय अशोकदादा अण्णासाहेब डांगे यांनी 51,000 रुपयाची थैली या ठिकाणी दिली. मग त्यावेळी भाजप म्हटल्यानंतर कोण मतीला यायचं नाही. मग ते अनाऊन्समेंटला कोण नसायचं. मग त्यावेळी बाबा सुरेश मला शाळेतून आणणार, मी अनाऊन्समेंट करत जाणार सगळ्या शहरात. कुठलाही भाजपचा नेत्याला अनाऊन्समेंट करायचे, स्टेजच्या तिथे ताडपत्री वगैरे हातरायची, तिथली स्वच्छता करायची, झेंडे लावायचे. हे सगळी कामं लहानपणापासून या ठिकाणी केलीत. पूर्वी प्लॅस्टिकचे झेंडे असायचे, ते पक्षाकडून यायचे आणि 200-250 झेंडे आलेले आम्ही 5-5, 7-7 वर्षे ते असे कार्यक्रम झाला, झेंडे काढणार आणि घरी व्यवस्थित तिजोरीत नेऊन ठेवणार. कारण ते पैसेच नसायचे आणि झेंडे व्यवस्थित ठेवून पुन्हा त्या कार्यक्रमाला आम्ही त्या ठिकाणी वापरत होतो. अशा परिस्थितीमध्ये एका विचाराने भारतीय जनता पार्टीचं काम, आता आमची मुलाची 3री पिढी भारतीय जनता पार्टीचं काम करेल. भाऊ, आत्ता आपण बोलताना सांगितलं की स्वर्गीय अशोकदादांचं तुम्ही कार्य सांगितलं, पण अशोकदादानंतर आता तुम्ही त्या आता पिढीचा उल्लेख केला. अशोकदादानंतरची पिढी आता तुम्ही विक्रमभाऊ पाटील यांचा सामाजिक प्रवास आणि भाजपमध्ये राजकीय प्रवास कशा पद्धतीनं सुरू झाला? स्वर्गीय अशोकदादांच्या निधनानंतर आमच्या विकास आघाडीचा अध्यक्ष मी या ठिकाणी झालो. विकास आघाडीचा अध्यक्ष होत असताना पुढं बलाढ्य शक्ती आमच्या विरोधात नेहमीच. मग नगरपालिकेचे उमेदवार उभा करत असताना अनेक आम्हाला अडचणी यायच्या. पण काही अशी या शहरात कुटुंब आहेत की आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे. आम्ही सांगितले की ते अर्ज भरणार, ते कुठल्या वार्डात विचारणार नाहीत. अनेक काही वेळा अडचणी यायच्या. मग एका कुटुंबातल्या पत्नीला उभा करायचं, पतीला उभा करायचं, 2-2 उभा करायचं. काही वेळी त्यांना आम्ही सांगणार बहुमत आपलं होतं आहे, आम्ही वहिनीसनी तुम्हाला नगराची शपथ देतो. ते बिचारे भोळे असायचेत आणि एवढी टफ फाईट त्यावेळी असायची. परंतु ते कधी विचार करत नव्हते आपलं सरकार नाही, आपल्याकडे पैसे नाहीत, काय नाहीत, आपण निवडणुकीला कसे सामोरं. पण ते एवढ्या आनंदात सगळी आमची टीम ते काम करत होती एका विचारानं आणि एका असं संघटित होऊन आम्ही जोरदार नगरपालिका निवडणूक लढवत होतो. आणि काही वेळी 1 मतानं पराभव व्हायचा, 2 मतानं पराभव व्हायचा, 5 मतानं पराभव व्हायचा आणि अखंड पॅनेल आमचं 50-60 मतात असं आमचं होत होतं. सत्ता नसताना ज्यावेळी आम्ही नगरसेवक झालो मी, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार, विधान परिषदेचे खासदार, आमदार यांच्याकडून निधी आणून मी प्रभागाचा विकास करत होतो. काही आंदोलन मी आक्रमकपणे करत होतो. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन केल्या त्या ह्याच्यातून. म्हणजे अशा पद्धतीनं कामं करून या शहरातला लोकांचा एवढा विश्वास निर्माण झाला आहे की स्वर्गीय अशोकदादांच्या कुटुंबातली जर व्यक्ती नगरपालिका उभा राहिली तर लोक होऊन त्यांना निवडून देतात. मग त्यांना मतदान द्यायला आवडते. ही लोक या सभागृहात या ठिकाणी पाहिजेत. आणि गेल्या वेळी तरी आम्ही परिवर्तन या ठिकाणी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी यल्लामा चौकाच्या सभेमध्ये सांगितलेलं होतं, विक्रम माझा मित्र आहे, सरकार आहे, जेवढा निधी लागेल तेवढा निधी फडणवीस साहेबांनी देतो म्हणून सांगितलं आणि त्यांनी शब्द तो पाळला. जेवढा निधी पाहिजे तेवढा निधी फडणवीस साहेबांनी या शहरासाठी दिला. आता भाऊ, आपण बोलताना फडणवीस साहेबांचं नाव घेतलं. अनेकदा अशा चर्चा होतात की विक्रमभाऊ पाटील आणि फडणवीस साहेब यांचे एक अत्यंत जवळचे आणि मैत्रीचे संबंध आहेत. हे कसं काय म्हणजे पहिल्यापासून शक्य झालं? मी युवा मोर्चामध्ये काम करत असताना फडणवीस साहेब नागपूरचे आमदार होते. आम्ही सगळी एकत्र टीम मध्ये काम करत होतो. देवेंद्र फडणवीस साहेब होते, पंकजाताई मुंडे नंतर त्या युवा मोर्चाच्या प्रदेश धनई मुंडे होते त्या ठिकाणी, पालक म्हणून सुधीरभाऊ मुनगंटीवार त्या ठिकाणी होते आणि गोपीनाथ मुंडेंनी मला त्या ठिकाणी राज्यपातळीवर नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा स्वभाव असा होता की ज्यावेळी मी इस्लामपूरला त्यांना या ठिकाणी बोलवत होतो त्यावेळी ते या शहरामध्ये येत होतो. मी एक उच्चांकी सभा यल्लामा चौकात देवेंद्र मुंडे साहेबांची घेतलेली होती आणि त्या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना, सदाभाऊंना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं. आणि खऱ्या अर्थानं मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, जी लोक भारतीय जनता पार्टीच्या इस्लामपूरच्या स्टेजवर आलेले आहेत त्यांना राजकीय तर फायदा झालेलाच आहे.
म्हणजे की आम्ही 100 पावलं पक्षवाढीसाठी पाठीमागं फिरलो. मग कोण मोठं होतं म्हणून कधी आम्ही विरोध केला नाही. आणि मुंडे साहेबांची शक्ती ताकदी प्रचंड होती. माझ्यासारखा लहानसा कार्यकर्ता बोलवणं म्हणतो एवढ्या राष्ट्रीय नेत्याने येणं एवढं सोपं, पण ते येत होते. कारण त्यांना विश्वास होता विक्रम त्या ठिकाणी म्हणजे अगदी व्यवस्थित सभा वगैरे घेणार, ते विचारत नव्हते लोक कधी किती जमतील काय जमतील. आणि त्या पद्धतीनं प्रचंड मोठी सभा घेतली. महायुती या शहरातली महायुती इस्लामपूर शहरातून मुंडे साहेबांनी या ठिकाणी महायुतीद्वारे या राज्याला आव्हान केलं की ही महायुती भाजप शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या काळात यांना परिवर्तन करा, याची हाक या इस्लामपूरच्या ऐतिहासिक यल्लामा चौकातून झाली आणि ती सभा मी घेतलेली होती. भाऊ मी थोडंसं मागं जातोय. तुमचा जो इतिहास आहे किंवा तुमचं जे घराणं आहे ते नागपूरचं आहे. अनेक लोकांना माहीत नाही की तुमचं जे घराणं आहे ते नागपूरचं. आता तुमचे बंधू निशिकांत दादा पाटील असतील यांचाही सातत्यानं उल्लेख होत असतो. ते नागपूरच्या मागच्या सभेत देखील त्यांनी सांगितलं की आमचा DNA तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती, आमचा DNA नागपूरचा, असा बरेचसेच विषय त्या ठिकाणी झाले होते. नेमका तुमचा घराण्याचा इतिहास काय आहे? या शहरातलं मानाजी पाटील म्हणून आमचं या शहरातलं मुख्य घर. आमच्या पूर्वजांनी ही जी इस्लामपूरची जी हद्द आहे ती पूर्वी हद्द कसं फायनल व्हायची, गावातल्या प्रमुख व्यक्तीला घ्यायचं, डोळ्याला कापड बांधायचं, घोड्यावरती बसवायचं आणि त्या पद्धतीनं आमच्या पूर्वजांनीचं त्यावेळी घोड्यावरती बसून डोळ्याला पट्टी बांधून जेवढा घोडा पळेल तेवढी या शहराची हद्द. ही खरी आख्यायिका आहे या शहराची. म्हणजे खरंच असं व्हायचं का ही फक्त आख्यायिका आहे? नाही नाही, हाच खरं. अच्छा. हद्दच फायनल केली आमच्या पूर्वजांनी. अच्छा. मग कामेरे वाळवा हद्द असू देल, या इकडची साखराच्या हद्दीतली असू देईल, कापूसखेड हद्द असू देईल, पेठेची हद्द असू देईल, हे आमच्या पूर्वजांनी त्यावेळी म्हणजे पूर्वी आमचेच पूर्वज नव्हे, या शहरातलं आमचं मुख्य घर. ज्या त्या गावातलं कोण मुख्य घर असेल त्यावेळी ती प्रथा, त्यावेळीची ती प्रथा होती. हेळव्यांच्याकडे तशी नोंद आहे की हजारो वर्षापूर्वी नागपूरहून आम्ही या ठिकाणी या गावामध्ये आलो. मग पूर्वी लढाई मारामारी व्हायची आणि मग लोक गाव सोडून जायचे. मग तसं आमचं नागपूरमधलं बाबळगाव म्हणून एक गाव आहे. मग त्यावेळी नागपूर जिल्हा होता का वर्धा जिल्हा होता? आता नागपूर जिल्ह्यात तर ते बाबळगाव नाही, मग ते सापडलेलं नाही. पण तिथून आम्ही या शहरामध्ये आलो हजारो वर्षापूर्वी. आल्यानंतर पूर्वी हद्द गावची वेस फायनल करायची हे होते ती अशा पद्धतीने या शहरातली झालेली आहे. भाऊ आता आपल्या वाळवा तालुक्यात जर का बघितलं तर भाजपचे जुने कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. त्यानंतर तुमच्यासोबत असणारे अण्णा डांगे असतील. तुम्ही हे जे वाळवा तालुका असेल किंवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ असेल यामध्ये पूर्वीचं भाजप आणि आत्ताचं भाजप काय वाटतंय तुम्हाला? काय फरक जाणवतोय? नाही, आत्ता पूर्वीची लोक होती ती विचारानं भारतीय जनता पार्टीत हे झालेली होती आणि ते अजूनही आहेत आणि तीच लोक आहेत. आणि मूळची जी भाजपवाले आहेत ते अवडंबर कधी करत नाहीत. मी असं केलं, मी तसं केलं, मी एवढ्या मिटिंगा घेतल्या, मी तेवढ्या मिटिंगा घेतल्या, मी पक्षासाठी एवढं केलं, असा मूळ भाजपवाला कधी कुणाला सांगत नाही आणि भारतीय जनता पार्टी हे तत्वात बसत नाही अजिबात. त्यामुळं वाळवा तालुक्यामध्ये मूळ भाजपचे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. शेकडो कुटुंब या शहरामध्ये आमच्या विचाराशी, स्वर्गीय अशोकदादांच्या घराशी आजही हे झालेले आहेत. ह्या कुटुंबावरती अनेक अन्याय झालेले आहेत की या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन करत असताना आमच्या घरासह जे जे आमच्या पार्टी नगरसेवक होते, जे जे आमचे कार्यकर्ते होते, त्या सर्वांच्यावरती आरक्षण टाकलेलं होतं. प्रत्येकावर अन्याय. परंतु अन्याय होतोय म्हणून मूळचा भाजपचा कार्यकर्ता पक्ष बदलून कधीही गेलेला नाही, अजिबात नाही. आणि उदाहरण मी देतो की आम्ही विधानसभा लढवत असताना की आम्ही आमचे गुरव खाली ओरणातले त्यांच्या घरामध्ये आम्ही विधानसभेचं ऑफिस केलं होतं. त्या ठिकाणी आरक्षण टाकलं. या ठिकाणी
कायमे रोडच्या कोपऱ्यामध्ये पोरवालांची जागा आहे, त्या ठिकाणी आम्ही विधानसभेला भारतीय जनता पार्टीचं कार्यालय टाकलं होतं, त्या ठिकाणी आरक्षण टाकलं. असे कितीतरी या शहरात म्हणजे उदाहरण आहेत की आमच्या विरोधी पार्टीनं आमच्यावरती अन्याय केला, पण आम्ही कधी भारतीय जनता पार्टीच्या विचारापासून बाजूला तेवढ्याच ताकदीनं आम्ही परतून लावतो ना ते. आणि आम्ही खंबीर असल्यामुळेच भारतीय जनता पार्टीमध्ये राहतो. नाही ते एकदा रोज उठून पक्ष बदलायचा हे मूळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये किती आम्ही दाखवून बघा तुम्ही. तो भाजपचा मूळ कार्यकर्ता कधीही पक्ष सोडून जात नाही. किती आम्ही दाखवा, त्याचं काय होऊन देईल, त्याला पक्षामध्ये काय मिळू देईल नाही मिळू देईल, पण मूळच्या भारतीय जनता पार्टीला पक्ष योग्य वेळी त्यांना सन्मान भारतीय जनता पार्टीमध्ये मिळतो. भाऊ, तुम्ही आता बोलत असताना तुम्ही जुन्या विचारांचं त्या ठिकाणी उल्लेख केला. आता तुम्ही जुनी लोक आहातच विचारांशी एकनिष्ठ, मात्र आत्ताचे जे भाजपचे चेहरे आहेत वाळवा तालुक्यात असतील किंवा जिल्ह्यातील असतील, त्यामध्ये आता वाळवा तालुक्यात बघितलं तर आपले तुमचेच बंधू निशिकांत पाटील आहेत, त्यानंतर राहुलदादा महाडिक असतील, असे अनेक नेते आहेत. तर तुमची फळे आणि यांची फळे असेल, आता नवीन जे चेहरे आहेत त्यांच्याबद्दल तुमचा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आता कसं झालं, नवीन आता राहुलदादा काय पूर्वीपासून आमच्यासोबत ते असायचे. आता काही जण भारतीय जनता पार्टीमध्ये सत्ता बदलल्यानंतर अनेक जण लोक येतात. आमचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधी करू शकत नाही. आमचा पराभव कोण करू शकतंय की भारतीय जनता पार्टीमध्ये सरकार आल्यानंतर जे लाभ घेतात तेच पराभव करतात. कारण ते एवढे तयारीचे असतात. 95 बघा, भाजपमध्ये अनेक जण आलेत, सगळा लाभ घेतला, कोट्यवधीचे कॉन्ट्रॅक्टर घेतलेत, गॅस पंप घेतला, पेट्रोल पंप घेतले, अनेक एजन्स्या घेतल्यात, अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या तिने आम्हाला असलं माहितीच नसायचं ना, अनेकांच्या बदल्या करून गेल्या. 95ला सरकार आल्यानंतर जी लोक आली कोणीही त्या ठिकाणी राहिलं नाही, कोणी राहिलं नाही या ठिकाणी. म्हणजे एका विचारभूमिकेतून येणारी माणसं, आपण नगराचे पद मिळते का, आमदारकी मिळते का, खासदारकी मिळते का, मंत्रिमत मिळते का, म्हणजे अशा विचाराची लोक भारतीय जनता पार्टीमध्ये टिकू शकत नाही. मग तुम्ही त्यासाठी आमच्या पक्षात येत आहे का? जरूर प्रत्येकाला स्वप्न असावं, पण पक्ष ठरवलं ना कुणाला द्यायचं ते. त्या ठिकाणी पक्षाला निश्चित माहीत असते कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाला उमेदवार नाही. आणि या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जर भाजपला आला तर उमेदवारी मलाही 100% मलाच मिळणार या ठिकाणी, मला आत्मविश्वास आहे. आता हे सगळं वलय जे सुरू झालं आहे, आता आपण विधानसभेवरती येऊयात. येत्या काही महिन्यातच विधानसभा लागतील. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक लक्षवेधी असणारा हा विधानसभा मतदारसंघ आहे. आणि इथला जर का मतदारसंघातली परिस्थिती बघितली तर अनेक पक्ष, त्यामध्ये प्रामुख्याने महायुतीतील पक्ष असतील, राष्ट्रवादीचे पक्ष असतील, आमदार जयंत पाटील यांचा मतदारसंघसुद्धा इस्लामपूर विधानसभा आहे. त्यानंतर भाजपचे प्रमुख पदाधिकारी इस्लामपुरात आहेत. हा नेमका मतदारसंघ आता कुणाला सुटेल काय वाटते? शिवसेनेला सुटेल की भाजपला सुटेल? आता या ठिकाणी गेले मतदारसंघ शिवसेनेला गेलेला होता, त्याच्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेला होता, त्याच्यापूर्वी शेतकरी संघटनेने घेतलं रघुनाथदादांच्या वेळी, त्यावेळीसुद्धा माझी उमेदवारी फायनल झालेली होती. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी सांगितलेलं विक्रम तुझा अर्ज भरायचा आहे, चंद्रकांतदादांच्याकडे निरोप पण दिलता. आणि आदल्या दिवशी मला फोन आला, जर उद्या शरद जोशींच्या बरोबर युती झाली तर विक्रम आपल्याला इस्लामपूर मतदारसंघ त्या ठिकाणी हे करायचं आहे. पण मी असं म्हटलं नाही, मला तुम्ही उमेदवार देणार होता मग का दिली नाही? पक्षाचा आदेश. अगदी बरोबर. म्हणजे मूळ भाजपची माणसं ही पक्षाचा आदेश मानणारी या ठिकाणी माणसं आहेत. आणि ह्या 5 वर्षापूर्वी पाठीमागं या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात अनेक गट आम्ही एकत्र आहेत. आम्ही सदाभाऊ खोत आहेत, राहुलदादा महाडिक आहेत, आनंदराव पवार आहेत, हुतात्मा गट आहेत. कधीही आमच्यामध्ये यापूर्वी मतभेद झालेले नव्हते, इथून पुढेही होणार नाहीत. आम्ही सगळी आमची पूर्वी जे आहे ते आम्ही एकत्र जाईन. भाऊ, आता विधानसभेच्या निवडणुका इथून झालेल्या आहेत किंवा
विधानसभेचा जर का विषय आला तर तालुक्यात पूर्णपणे चर्चा असते की बाबांनो, महायुतीचे जे उमेदवार आहेत किंवा जे घटक पक्षातील नेते आहेत ते मतदानापुरते किंवा निवडणुकीपुरते एकत्र येतात, पण त्यामध्ये एकही राहत नाही. ही चुकीचं आहे. नेमकं कारण काय आहे? नाही, हे चुकीचं आहे. आम्ही सांगतो की आता लोकसभेला आम्ही एकत्र होतो, त्यापूर्वी विधानसभेला आम्ही एकत्र होतो. काही लोक नव्हते आमच्याबरोबर. आमचे मूळचे आहेत ते विचारपासून कधी बाजूला जात नाहीत. नगरपालिका आम्ही एकत्र लढली. तुमच्यात मतभेद आहेत का? भाजपचे अनेक संघटित नेते आहेत, यांच्यामध्ये सुद्धा मतभेद असल्याचं सांगितलं जातं. आम्ही सदाभाऊ, राहुलदादा माढे, गौरव नायकवडी आणि आनंदराव पवार, आमच्यात अजिबात या ठिकाणी मतभेद नाही. आणि आम्ही पूर्वीपासून एकत्र काम करतो, इथून पुढे पण एकत्रच करणार आहे. आणि कोण जाणीवपूर्वक मतभेद करत असतील तर त्याला आमच्याकडे काही इलाज नाही. तुम्ही भाजपचा उल्लेख, म्हणजे तुम्ही भाजपचे आहात, आता तुम्ही गौरव नायकवडींचं नाव घेतलं, तुमच्या आनंदराव पवार बापूंचं नाव घेतलं, सदाभाऊंचं नाव घेतलं, आता जिल्ह्याचे अध्यक्ष तुमचे बंधू निशिकांत पाटील आहेतच, त्यांचं तुम्ही नाव घेतलं नाही किंवा तुम्ही त्यांना डावलण्याचा प्रयत्न करताय का? तुमच्यामध्ये ताळमेळ दिसत नाही किंवा साम्य दिसत नाही, नेमकं कारण काय आहे? एखाद्याला व्यवस्थित प्रामाणिकपणे राजकारण करायचं असताना तो कधी गटबाजी करत नाही, कधी करत नाही गटबाजी. तुम्ही सांगा, आमच्या 5-6 जणांच्यात कधी गटबाजी आहे का? आणि माझ्यापेक्षा जतचे माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांना जर हा प्रश्न विचारला तर ती व्यवस्थित सांगतील. आता लोकसभा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गाजली. तुमचे जे महायुतीचे उमेदवार होते धैर्यशील माने, ते निवडून न येण्याच्या परिस्थितीत होते, तरी देखील ते निवडून आले. इस्लामपूर मतदारसंघामध्ये असेल किंवा शिराळा मतदारसंघामध्ये असेल, तुम्ही कशा पद्धतीनं काम केलं आणि त्यांना त्यांच्या विजयात कशा पद्धतीनं वाटा तुमचा त्या ठिकाणी बघायला मिळाला? आम्ही काय केलं, पूर्वीपासून मूळची जी लोक आहेत ती एकत्र आम्हाला हे केलं. कोण विरोधात जाणार आहे याची थोडीशी कुंकून आम्हाला त्या ठिकाणी लागलेली होती. आपण ज्या पक्षात काम करतोय त्या पक्षाच्या एका विचारानं हे करतो. आपल्यावर काही पक्ष अवलंबून असतोय, नेते म्हणजे आहेत येते ही लोक, ही प्रामाणिकपणे काम करतील, ही करतील. मग आम्ही मोदींना पंतप्रधान करण्यासाठी, मग हा मतदारसंघ शिवसेनेला जाऊन दे किंवा कुणाला जाऊन दे, कुठलाही उमेदवार असू दे, ज्या दिवशी धैर्यशील दादा माने यांचं उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हा आम्ही शिवसेनेचे कुणी सांगावं प्रचार कराय आम्ही वाट बघितली नाही. आम्ही कामच करू आणि ग्राउंड लेवलला काम, नुसतं असं हे करत नाही, घरोघरी जाऊन स्वतः पॉम्पलेट देऊन आमची भारतीय जनता पार्टी मूळ कार्यकर्ते आणि भाजपचा एक कार्यकर्ता म्हणजे प्रचंड ताकदीचा असतो तो, जाऊन आम्ही सगळे हे केलं. आणि मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या कुणी गद्दारी करू शकत नाही. भाऊ, आता भाजप म्हटलं तर तुमचा एक जुन्या फळीतला नेते म्हणून तुमचा एक चेहरा समोर येतो. त्यानंतर आत्ताची जर का नवीन फळी बघितलं तर भाजप म्हटलं तर आता तुमचे जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील आहेत. मग त्यांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाकडे आपण कसं बघताय? आता त्यांचा माझा काय कधी संपर्क होत नसतो, त्यांची काम करण्याची पद्धत मला काय माहीत नाही कशी येते. आता वाळवा तालुक्यातलं जर का नेतृत्व, शेवटी ते सांगलीचे जिल्हाध्यक्ष आहेत, मग जिल्हाध्यक्ष आहेत, त्यानंतर तुमचं जे वाळवा तालुक्यातलं असेल किंवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातले जेवढे भाजपचे कार्यकर्ते आहेत किंवा जेवढी भाजपची लॉबी आहे ती त्यांच्या अंडरच येते. मग तुम्हाला ते नेतृत्व मान्य आहे का? किंवा तुम्ही मध्यंतरी सुद्धा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, नेमकं कारण काय? मुळात भाजप एका विचाराने प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले. ते काय कोणाला कॉन्ट्रॅक्टर देतो, कोणाला नोकऱ्या लावतो, कोणाला कर्ज देतो, असले सांगून काय भाजपमध्ये आम्ही कार्यकर्ते घेतलेले नाहीत. आणि आम्हाला जे भाजपचा प्रामाणिकपणे काम करतो तो आमचा माणूस, पण त्यानं प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. मग कुणी भले असू दे, ते ओळखतो ना आपल्याला कोण प्रामाणिक काम करतो. तेव्हा आता भाजपचा कुणी प्रामाणिक काम करू दे, छोटा कार्यकर्ता असला तर तेव्हा आम्ही नेताच म्हणतो. व अशा अनेक कुटुंब आहेत ज्याच्या घरामध्ये अन्न खायला नव्हते, ते बूथवर असायचे 20-20 वर्षापूर्वी, त्यांना धमकी यायची. आज तागायत तो आमच्या भारतीय जनता पार्टीबरोबर प्रामाणिक आहे, आज तागायत. अनेक तरुण मुलं आहेत, मुले आहेत, इंजिनियर झालेल्या, डॉक्टर झालेल्या,
भारतीय जनता पार्टी, ते कुठल्या पदासाठी नाहीत, फक्त भाजपच्या विचारानं या ठिकाणी भाजपचे नेतृत्व देश बलाढ्य करू शकतो. या ठिकाणी या विचारांनी जी माणसं येतात त्या कधी गद्दारी करत नाहीत आणि पदं ही काय हो आज येते तर नाही येत. भाऊ, विधानसभा येते आता. तुम्ही विधानसभेवरती दावा केला आहे की मी जुना भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपला जर का जागा सुटली काय आणि भाजपला जागा सुटेल का किंवा सुटलीच तर विक्रमभाऊ पाटील त्यांनी उमेदवारी मागितली आहे, काय सांगाल? 100%. कारण मला 15 वर्षापूर्वी उमेदवारी मिळणार होती, मतदारसंघ दुसरीकडे गेला. आणि कसाही तुम्हाला सांगतो, लोकांना प्रामाणिक माणसं लागतात, पक्षावर निष्ठा किती आहेत बघतात. आणि त्याच्यावर पैसे आता विषय सोडून द्यावं, त्याच्यावर काही नाही. निष्ठा पक्षावर किती आहे, पक्षावर तो प्रामाणिक किती आहे, ह्याच्यावरती हे आता निवडणूक आहे ह्याच्यावर. आता भाजपला जागा जर का सुटलीच आणि उमेदवाराच्या चेहऱ्याचा जर का विचार करायचं पक्षश्रेष्ठींनी ठरवलं तर त्यामध्ये आपण बघितलं तर तुमचा एक चेहरा आणि भाजपच्या माध्यमातून निशिकांत पाटील यांचा एक चेहरा, ते सुद्धा अनेक वर्षापासून विधानसभेची तयारी करतायत. मग भाजप पक्षश्रेष्ठी कुणाला समोर करेल लढण्यासाठी? पक्षश्रेष्ठी चाचपणी करेल ना मतदारसंघात, कोणाला तिकीट दे. बाहेरचा कुठलाही ह्या महाराष्ट्रातला व्यक्ती इथं आणायचं, भाजपचं कोण आहे म्हणून विचारायचं, फक्त विक्रमभाऊ सांगतील, दुसरं कोणाचं नाव घेत नाही. भाऊ, आता तुम्ही विधानसभेवरती दावा केलेला आहे, काय वाटते भाजपला समजा जागा सुटलीस तर किती मताधिक्य तुम्हाला मिळेल किंवा भाजपला मिळेल? कसं आहे तुम्हाला मी सांगतो, ह्या विधानसभा मतदार ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार आले, सदाभाऊ मंत्री होते, हजारो कोटी रुपयांची कामं या मतदारसंघात केल्या. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळी कितीतरी निधी मी ह्या शहरात आणला. आता 24/7ची पाणीपुरवठा योजना लवकरच मंजूर होईल, 132-35 कोटी रुपयाची 24 तास या शहराला पाणीपुरवठा. लाडकी बहीण योजना, महिलांच्यात आनंदी वातावरण या ठिकाणी झाले, अनेक योजना आहेत या ठिकाणी. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विचाराचा वर्ग या तालुक्यामध्ये झालेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळी काही नव्हतं त्यावेळी स्वर्गीय अशोकदादांना 33,000 मतं पडलेले होते त्या ठिकाणी. मग ते सातत्यानं जर निवडणूक लढवत आलो असतो तर आम्ही मागच हा मतदारसंघ जिंकला असता. आणि आम्हाला हे सुद्धा काय जिंकाय भाजपला मिळालं तर काय अडचण नाही, कारण बाकीचे सगळे आमच्या सोबत या ठिकाणी येणार आहेत. कारण दुसऱ्याला उमेदवारी मिळालं, आम्ही काही बंडखोरी किंवा त्यांच्याविरोधात कधी काम केलेलं नाही, हा विचार पण आमच्या मनात कधी आला नाही. जर भाजपकडे मतदारसंघ आला तर उमेदवारी मला मिळणार, सगळे काम करणार. शिवसेनेकडे मतदारसंघ गेला तरी आम्ही प्रामाणिकपणे शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करणार. आता तुम्ही भाऊ विधानसभेवरती त्या ठिकाणी दावा केला आहे भाजप पक्षाच्या माध्यमातून, पण तुम्हाला असं वाटतंय का की बाबांनो मी त्या म्हणजे उमेदवारी घेण्यासाठी योग्य आहे आणि पूर्ण मतदारसंघामध्ये तशा पद्धतीचं माझं काम आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी कधीही कुठलं काम करत असताना मी हे केलं मी ते की सांगत नाही. मी 20-22 वर्षापूर्वी आर पाटील गृहमंत्री होते, त्यांच्या घरावरती 5,000 लोकांचा मोर्चा, कमळाचा झेंडा घेऊन मी मोर्चे काढतो. जिल्ह्यात मी एकमेव भारतीय जनता पार्टीचा असा कार्यकर्ता की 1,000 बसणं 5-5, 7-7 हजारपर्यंत भाजपचा झेंडा घेऊन मोर्चे काढत होतो. कोणी काढलेत आत्तापर्यंत आणि अजून कोणी पण काढतो एवढी लोक गोळा, कोणाची ताकद नाही. या शहरामध्ये ज्यावेळी आरक्षण पडलं त्यावेळी सगळी घरात पुढारी घाबरून बसलेली होती, कडी काढून बाहेर येत नव्हती. पण मी आणि स्वर्गीय बाबा सुरंशी आम्ही दोघंच असंही होतो की आम्ही कॉर्नर सभा घेऊन जनजागृती केली आणि या आराखड्याच्या विरोधात मोठा आवाज उठवला या ठिकाणी आणि लोकांच्या समोर दृश्य दिलं या लोकांनी काय केलं ते. 90ला या उपनगरामध्ये लाईट मिळत नव्हती उपनगरामध्ये, कारण गुंठेवारी असल्यामुळे MSEB लाईट देत नव्हते. उपोषणाला बसून आत्मदानाचा इशारा दिला, ते उपनगरामध्ये लाईट या ठिकाणी विविध कुणी केलं तो. लोकांना काय पाहिजे असेल,
लोकांना तुम्ही किती पैसे देताय, तुम्ही किती वर्गणी देताय, तुम्ही काय बांधून देताय, याच्याशी लोकांना काही देणं घेणं नाही. विकास कामं महत्त्वाची. विकास कामं आणि तुम्ही यापूर्वी त्यांच्यासाठी काय केले, कुणी केलं तर आंदोलन या तालुक्यात मला सांगा बरं. आत्तापर्यंत जी प्रवासी वाहतूक किती मोर्चे, हायवे रोखून जरा सोपं आहे का सत्ता नसताना? 1 तास हायवे रोखून झालं, त्यावेळी तर वय माझं लहान होतं. अनेक मोर्चे काढलेत, अनेक या ठिकाणी. हा फक्त प्रामाणिक भाजपचा कार्यकर्ताच करू शकतो. भाऊ, आता शेवटचा प्रश्न. इस्लामपूर विधानसभेची जागा जर का चुकून समजा शिवसेनेला सुटली तर शिवसेनेच्या माध्यमातून आमदारकीचा चेहरा कोण असेल? ते आता मुख्यमंत्री ठरवतील, ते आम्ही भाजपवाले ठरवणार नाही. तुमच्या आता तुमचे सगळे सांगड आहे तुमची, एकतर आनंदराव पवार आहेत किंवा गौरव नायकवडे आहेत, या दोघांमध्ये चेहरा तुम्हाला काय वाटतंय? नाही, आता आपण सांगू शकत नाही ना त्यांच्या पक्षातले. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? असं आपल्याला हे करायला अधिकार नाही. तो मुख्यमंत्री त्या ठिकाणी देतील आणि त्यांचं समजा त्यांना मतदारसंघ गेला, त्यांचं नाव ठिकाण आम्ही त्यांना न सांगता आम्ही प्रचाराला चालू करणार. मग असंच असतंय ना राजकारण. राजकारण काय, आज कोणतरी आम्ही दाखवतोय, कोणतरी काय देतोय, आज पक्ष बदलायचा, उद्या सत्ता गेली म्हणून पक्ष बसला, असलं आमच्या रक्तात नाही. समजा शिवसेनेला ही विधानसभेची जागा सुटली तर भाजप बंडखोरी करेल काय? करताच येणार नाही बंडखोरी, कसं करेल? आणि आता कोणाची ताकद नाही झालं की किंवा अपक्ष उभं राहणार नाही. भाजपमधलं कुणी राहू शकत नाही, एकाच एकच फाईट होणार. तर हे होते विक्रमभाऊ पाटील यांनी सांगितलेलं आहे की इस्लामपूर विधानसभेची जागा जर का शिवसेनेला सुटली तर आम्ही त्यांच्यासोबत कायम राहू, आणि जर का भाजपला सुटली तर माझी उमेदवारी फायनल असेल. धन्यवाद.